विशेष काही असायचं कारण नाही. माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका सगळ्या निवडणुका होऊन गेल्या. संघटनेत काही लोक आले, काही लोक गेले आणि मग नव्यानं येणाऱ्या काळात संघटनात्मक रचना, महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आली. जिल्हा परिषदेत आमचा पराभव झाला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा एकदा ताकदीनं संघटना मजबूती हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या दौऱ्यामागे आहे. आणि फक्त परभणीतच नाही, आता जालना पण आहे. आज पुन्हा पुढच्या आठवड्यात नांदेड, हिंगोली असा दौरा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं रुटीन सिस्टीमनुसार मी आलेलो आहे. विधान परिषदेची निवडणूक लागली. महाविकास आघाडीकडे एक जागा आहे. शिवसेनेच्या वाट्याला येईल का? काँग्रेस पण गावात बघत आहे. महाविकास आघाडीची एक जागा आहे. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः निवृत्त होत आहेत आणि मग उद्धवजींनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. मला असं वाटतं नैसर्गिकरित्या उद्धवजींच्याकडेच ही जागा येईल आणि आली पाहिजे. काँग्रेसचे काही नेते म्हणत आहेत उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ, दुसरं कोणी असं. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं काँग्रेस असेल, शिवसेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, याची चर्चा होत असते. कोणी काय बोलतं, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी लोक बोलत असतात. कार्यकर्ते, नेते, त्यांच्या पक्षाची इच्छा असू शकते, परंतु महाविकास आघाडीत काही ना काही निर्णय घ्यावा लागेल. महिला विधेयक लोकसभेत पडलं, त्यानंतर भाजप इंडिया आघाडीला टार्गेट करते, तर कितपत सत्यता वाटते तुम्हाला? महिला विधेयक पडलेलंच नाही. महिला विधेयक 2023ला मंजूर झालेलं आहे. सगळ्या पक्षांनी 489 मतं मिळाली होते. त्यावेळेस सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. आता भारतीय जनता पार्टी स्वतःची पोळी शेकण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचनेचं विधेयक महिला विधेयकाच्या आड त्यांनी आणलं. महिलांचं जे काही रिझर्वेशन आहे 33% आजच्या 544 जागेवरही लागू करायला आमचा विरोध नाही. तो लागू करावा अशीच आमची मागणी आहे. आजपासून लागू करा अशा प्रकारची मागणी. परंतु भारतीय जनता पार्टीला याच्यातून राजकारण करायचं आहे हे स्पष्ट देशाला कळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही काही ओरडले तर कोणी त्याची दखल घेणार नाही. ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झाली. ही चर्चा मागच्या 2 वर्षापासून चालू आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या. लोकसभा झाल्यावर लगेच निवडून आल्या ऑपरेशन टायगर, विधानसभा झाल्या ऑपरेशन टायगर. परंतु मला असं वाटतं या गोष्टी नुसत्या बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. अशी कोणती घटना, कोणती गोष्ट होणार नाही याची आम्हाला तरी खात्री आहे. मूळचे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांचं सुद्धा नाव येते ना. नाव येत असतं त्याच्यात. नाव काय सगळ्यांचंच येतं. आम्ही बसलेल्यांचं सुद्धा नाव येतं कधी कधी. त्याला काय फरक पडतो? नाव घेणं त्याला थोडी कोणाच्या तोंडावर हात ठेवू शकतो आम्ही. सरकारकडून जे काही प्रोजेक्ट केले जातात त्यामध्ये शक्तीपीठ असेल किंवा इतर बायपास वगैरे असतात तर ते जमीन अधिग्रहण करताना जबरदस्ती केली जाते. पुणे याच्या तिथं हे बघ, शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो 34 तालुक्यातून जातो महाराष्ट्रातल्या. आणि हे जात असताना 86,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. याची आवश्यकता आत्ताच्या घडीला नाही. असं नसताना गुत्तेदारांसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्यासाठी किंवा हा जो महामार्ग प्रस्तावित आहे याच्या आजूबाजूला काही धनदांडग्या लोकांनी मोठ्या जमिनी घेतलेल्या सत्ताधारी पक्षाच्या, यांच्या जमिनीचे भाव येण्यासाठी, काळ्याचे पांढरे उखळ करण्यासाठी मला असं वाटतं अशा पद्धतीनं काही प्रकल्प जाणीवपूर्वक समृद्धी महामार्गानंतर असे महाराष्ट्रात सुरू झाले. फक्त एक तर शक्तीपीठच म्हणता येणार नाही. मग अनेक आहे. आता तिकडचं तो कॅरिडॉर प्रकल्प होतोय, वसई विरार प्रकल्प होतोय, अलिबाग विरार प्रोजेक्ट होतोय. या सगळ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं विकासापेक्षा, रस्त्यापेक्षा स्वतःची खळगी भरणं अशा पद्धतीनं उद्देश मोठ्या प्रमाणात राज्य सरकारमधल्या लोकांचा आहे. लोकांचा प्रक्षोभ दिसतोय पण तरी सुद्धा सरकार भूमिका बदलत नाहीये. त्यालाच कनेक्ट एक प्रश्न आहे की पोलिसांचे व्हिडिओ येतात मधून वेगवेगळ्या प्रकारचे पैसे घेतानाचे, मारहाण करतानाचे. गृहमंत्री लोकांचा प्रक्षोभ असतानाही लोकांच्या पोटावर पाय देऊन सरकार असे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न. आता शक्तीपीठ मार्ग बदलावा लागलेला आहे, पण बदलावा लागला सरकारला म्हणून याचा विरोध कमी होणार नाही. परभणीतच काय काय झालं आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीच्या प्रकल्पाच्या ऑलरेडी असा पॅरलल रस्ता आहे.
आज नागपूर, रत्नागिरी, नागपूर, गोवा मार्ग आज आहे, पॅरलल आहे त्यालाच. परंतु सरकार याची बळजबरी करत आहे. पोलिसांच्या संदर्भामध्ये पोलिसांचं काय बोलावं? आज ज्या राज्यामध्ये घटना होत आहेत, ड्रग्ज असेल, गुन्हेगारी असेल, खुले खुले आम पोलीस अशा पद्धतीने आर्थिक व्यवहार करताना दिसतात. भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात पुढे कोणतं असेल तर ते गृह खातं आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाही. देवेंद्रजी फडणवीस राजकारण करण्यात व्यस्त आहे, राजकारण सांभाळण्यात व्यस्त आहे. म्हणून राज्याचं गृह मंत्रालय आत्ताच्या घडीला पोरकं आहे. आणि राज्यामधील गुन्हेगारी सुसाट सुटलेली, राज्यामध्ये महिलावर अत्याचार मोठ्या प्रमाणावर होतात, राज्यामध्ये मादक पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर संचार झालाय, खुले आम ड्रग्ज ग्रामीण भागात. एक काळ असं होतं की मुंबई पुण्यापुरतं ड्रग्ज होतं, आता ते खेड्यापाड्यात पोहोचलेले. पोलिसांच्या सपोर्टशिवाय नाही होऊ शकत. विरोधक सिरियल लायर आहे. हा, सिरियल लायर आहे. तुम्हाला म्हणतो म्हणू द्या ना, म्हटलं तर काय झालं, विरोधकांना बोललंच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. त्याच्यात फार मुख्यमंत्र्याचं बोलणं लावून घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री रोज वेगळं, परवा महिला विधेयकावर आमचं ओपन डिबेट करण्याची तयारी, तर आम्ही काल त्यांचं चॅलेंज स्वीकारलं. त्याच्यावर बोला ना, म्हणा येतो ना, आम्ही चॅलेंज स्वीकारलेलं डिबेट करायला. मुंबईत ट्रॅफिक झाल्यामुळे महिला संतापलेल्या मुख्यमंत्र्यांना अक्षरशः शिवीगाळ केली आणि अनेक शब्द सुनावले. मला असं वाटतं, एक महिलांसाठी आंदोलन करत असताना एक महिला ज्या पद्धतीनं बोलत होती, तिनं मंत्री पाहिला नाही, काही पाहिला नाही, पोलीस पाहिला नाही. वाटतं ही सामान्य माणसाचं रोष आहे हा. तिची, मला असं वाटतं, त्या भगिनीची भूमिका फक्त ट्रॅफिक पुरती नाही, तिने मनातली पूर्ण भावना मला वाटतं काल भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेली. महिलेला त्रास देतात. जर असं असेल तर त्या महिलेच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहू. असं जर काही समोर आलं, त्या महिलेला त्रास देण्याचा प्रकार आला, तर निश्चित त्या महिलेच्या मागे आम्ही खंबीर उभं राहू. मराठी भाषा बोलण्याच्या विरोधात रिक्षावाल्यांचा आजपासून संप आहे. मनसेने सांगितलं की ज्या रिक्षावरती प्रत्येक आम्ही मला मराठी येते अशा विषयाचे बोर्ड लावा. बोर्ड लावणं वगैरे हा विषयाला काही महत्व नाही, पण महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही माणसाला मराठी आली पाहिजे, ही भूमिका चूक आहे, अशातला काही भाग नाही. पण त्याला जबरदस्ती 2च दिवसात कर आणि 24 तासात कर हे म्हणणं चूक आहे, असं आमचं मत आहे. पहिलगाम हल्ल्याला बिलकुल. पहलगाम हल्ल्यांच्या ज्या भगिनी, ज्यांचं कुंकू पुसलं गेलं होतं, भारतीय जनता पार्टी महिलांच्या नावाने राजकारण या देशात करते, पण आज 1 वर्ष पूर्ण झालं, या महिलांचं जे कुंकू पुसलं गेलं होतं, अजूनही या महिला या सरकारला, या देशाला स्वतःचं प्रश्नाचं उत्तर मागतात की या अतिरेक्यांनी ज्या पद्धतीनं मुडदे पाडले होते, त्या अतिरेक्यांचं झालं काय. सरकार याच्यावर पूर्णपणे यशस्वी झालेलं नाही. आजही हे सरकार, या सरकार ज्या पद्धतीनं पाकिस्तान असेल, वेगवेगळे देश असेल, ज्या पद्धतीनं भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात, अतिरेकी आजही खुलेआम येतात, परंतु या महिलांच्या कुंकू पुसल्याच्या प्रकाराला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. खासदार बंडू जाधव हे ऑपरेशन टायगरमध्ये आहेत. दुसऱ्या पक्षामध्ये चर्चा आहे, त्याच्यामुळे तुमचा दौरा आहे. असं काही नाही. बंडू जाधवांचं नाव घेतलं काय, बऱ्याच जणांचं नाव घेतलं, सगळेच जाणार असं म्हणतात बरेच जण. मग फार अरविंद सावंत, अनिल देसाईपासून त्यांचं नाव वगळता सगळ्यांचं नाव घेतलं, परंतु मला असं वाटतं असं कोणतंही होणार नाही. असं कोणत्याही खासदारांनी याचे खुलासे केलेले, आरोप प्रत्यारोप असं बोलणं भेटणं हे मला असं वाटतं होणं आणि लगेच ऑपरेशन टायगर होणं हे चुकीचं आहे. वाटतं अशा पद्धतीनं शिवसेनेच्या खासदारांकडे बोट दाखवणं सुद्धा चूक आहे, असं माझं स्पष्ट मत. काल साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते की साताऱ्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष खरा तर शिवसेनेचाच राहायला पाहिजे होता, पण भाजपनं जे काही केलं एवढं करूनही महायुतीमध्ये शिंदे आहेत, तर कसं वाटतं, हे कसं सहन करतात? भाजपने तर केलं, पण त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी पण केलं ना. समजा भाजपने केलं हे एक वेळ चला मान्य आहे, भाजप आणि त्यांचा पक्ष वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्याच पक्षाचे महेश शिंदे आमदार आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षाचे 2 लोक. मी तर म्हणतो महेश शिंदेना त्यांनी पक्षातून काढायला पाहिजे होतं. ती हिंमत काय एकनाथ शिंदेनी दाखवली नाही. भारतीय जनता पार्टीला काय नाव ठेवताय? महेश शिंदेला पक्षातून काढण्याची हिंमत दाखव. उलट महेश शिंदेनी त्यांना आव्हान दिलेलं आहे, त्यांच्याच पक्षात सुरुवात आहे, त्यांच्या पक्षातले आव्हान देण्याची सुरुवात महेश शिंदेनी केलेली असं मला तरी वाटतं. महेश शिंदे म्हणाले मी तर मूळ भाजपचाच आहे, पण मला फडणवीसांनी शिवसेनेत पाठवलं. मग असं राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत फडणवीसांचे काही आमदार आहेत का?
मी काय म्हणतो, सुरुवात महेश शिंदेने केलेली ना. महेश शिंदे आत्ता एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून निवडून आलेले. त्यांनी खुलं आव्हान एकनाथ शिंदेने दिलं. एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टीला बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना बोललं पाहिजे. एकनाथ शिंदेचा सुद्धा निर्णय आहे की सांगलीत जो प्रकार घडला त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि योग्य वेळी विरोध करण्यासाठी उत्तर देईल. कोण आहे विरोधक? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. ते कसले विरोधक आले? सत्ता सोडावी दम असेल तर एकनाथ शिंदेनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.